27 सप्टेंबर 2024 या वर्षी जागतिक पर्यटन ची थीम ही पर्यटन आणि शांतता या विषयासाठी पूर्णपणे वर्षभर पूर्णपणे जगामध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये कार्य होणार आहे। दरवर्षीप्रमाणे पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था याच्या माध्यमातून या वर्षी देखील पर्यटन जागतिक पर्यटन दिन हा मोठ्या उत्साहात सादर करण्याची पर्यटन व्यावसायिक महासंघाने आणि आम्ही तारकर्ली पर्यटन विकास संस्थेने ठरवलेलं आहे। गेल्या 4 वर्षामध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी आपण पर्यटन दिन साजरा करतो। त्यापैकी ह्या वर्षी पर्यटनाचं जे जिल्ह्याचं माहेरघर आहे अशी देवबाग या गावाची पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे निवड करण्यात आलेली आहे आणि देवबाग येथे जे मत्स्यगंधा थिएटर आहे त्या ठिकाणी ह्या वर्षाच्या जागतिक पर्यटन दिनाचे कार्यक्रम होणार आहेत। पर्यटनाच्या जेव्हा कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साधारण 3 वाजता सिंधुदुर्गातील जे कल्चर आहे त्या कल्चर प्रोग्राम ने 3 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होईल। त्यानंतर सिंधुदुर्ग अपरिचित सिंधुदुर्ग अशा नावाने एक आपण चित्रफित प्रकाशित करणार आहोत। त्यानंतर पर्यटन व्यवसायामध्ये अनेक वर्ष जो दुर्लक्षित राहिलेला घटक आहे तो म्हणजे रिक्षा व्यावसायिक। ह्या रिक्षा व्यावसायिकांचं रिक्षा राईड ॲप आपण त्याचं पण देखील त्याचं ओपनिंग त्या दिवशी होईल। तसंच सिंधुदुर्गामध्ये जी पुरातन मंदिरं आहेत ह्या पुरातन मंदिरं लाईव्ह होण्यासाठी तर म्हणजे जेव्हा हिंदू संस्कृतीबद्दल विचार करतो तर आपल्या कोकणातील जी पुरातन जी मंदिरांची संस्कृती आहे विदेशात पोहोचण्यासाठी मंदिर जर आपण लाईव्ह केलं तर एक खूप मोठा पर्यटकांचा धार्मिक पर्यटनाचा माध्यमातून या भागातलं जिल्ह्यातलं पर्यटन वाढू शकतं आणि आपल्या स्थानिक मंदिराची माहिती कमीत कमी वेळेमध्ये जागतिक पातळीवर जाऊ शकते। ह्या उद्देशाने हे पुरातन मंदिर लाईव्ह करण्यासाठी आपण ॲप प्रदर्शित करणार आहोत। तसं त्या दिवशी महाराष्ट्र सरकारने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर जी आमची पर्यटन व्यावसायिकांची मागणी होती ते पर्यटन धोरण 2024 ला मान्यता दिलेली आहे। त्या पर्यटन धोरण 2024 ची माहिती हे कुठला व्यवसाय आपण करू शकतो, काय काय व्यवसायामध्ये सरकारने या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे तर ते पर्यटन 2024 धोरण या संदर्भात माहिती सत्र ह्या कार्यक्रमा दिवशी होणार आहे। मुळामध्ये या सगळ्यात महत्त्वाच्या 2 स्पर्धा ह्या कार्यक्रमामध्ये होणार आहेत ज्याच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील अपरिचित पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी आकर्षक बनू शकतील असा सगळ्यात महत्त्वाचा एक कार्यक्रम आहे तो म्हणजे अपरिचित पर्यटन स्थळे ही रील स्पर्धा। म्हणजे जे आपल्याकडे अनेक वेब डिझायनर आहेत, क्रिएटर आहेत कोकणातील, याच्या माध्यमातून सातत्याने सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या गुगल असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे विषय मांडले जातात। तर आपल्या माध्यमातून आम्ही अशा जे ह्या सगळ्या क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत त्यांना आवाहन करतोय की ह्या रील स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यावा। रील स्पर्धेमध्ये कोकणातल्या म्हणजे सिंधुदुर्गामध्ये जी लोक अपरिचित पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी ही स्पर्धा आहे। विषय आहे अपरिचित पर्यटन स्थळे।
ज्याचं पहिलं पारितोषिक आहे 10,000 रुपये, दुसरं 5,000 आणि तिसरं 3,000 आणि त्याच्याबरोबर आकर्षक सन्मान चिन्ह. तसंच याचबरोबर आपण जिल्ह्यातील जे ह्या रील क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत त्यांचा देखील सत्कार आपण ह्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. याच्यामध्ये ज्या साधारण त्याच्या अटी शर्ती ज्या आहेत, तर 1.5 मिनिटाचा तो व्हिडिओ असावा. त्यानंतर हा व्हिडिओ @पर्यटन व्यावसायिक या इंस्टाग्राम पेजवर तो अपलोड करावा. तसंच महासंघाचा जो नंबर आहे 82 75 10 63 75 या नंबरला तो व्हिडिओ व्हॉट्सअप करावा. अशा पद्धतीचं आवाहन आपल्या माध्यमातून आम्ही करत आहोत. त्यानंतर आपली जी मालवणी खाद्यपदार्थाची संस्कृती आहे त्या संस्कृतीला प्रमोट करण्यासाठी एक वेगळा अभिनव प्रयोग म्हणून आपण मालवणी संस्कृती पुरुष पाककला स्पर्धा आपण घेत आहोत, ज्याच्यामध्ये लोकल जे खाद्य संस्कृती आहे तर त्या खाद्य संस्कृतीच्या माध्यमातून ती ह्या जगासमोर यावी. तर त्याचे पण काही निकष आहेत. हा जो वरती दिलेला नंबर आहे त्याच्यावरच लोकांनी संपर्क करून, म्हणजे जे कोण इच्छुक लोक आहेत म्हणजे पार्टिसिपेट, त्यांनी संपर्क करावा. ज्याचं पण बक्षीस प्रथम क्रमांक आहे 5,000, द्वितीय आहे 3,000 आणि तृतीय आहे 2,000 रुपये. सिंधुदुर्गामध्ये पर्यटन व्यावसायिक महासंघ काम करत असताना अनेक पर्यटन वाढीच्या विषयावर महासंघातर्फे प्रयत्न चालू आहेत आणि सिंधुदुर्गाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी आपण सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम करत आहोत. आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की हा होणारा जो 27 सप्टेंबरचा कार्यक्रम आहे तर अनेक अजून ह्याच्यामध्ये काही महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय असतील, खासदार असतील, आमदार असतील, तर यांचा एक कार्यक्रम पत्रिका लवकरच ती कार्यक्रम पत्रिका फायनल झाल्यानंतर आपल्या माध्यमातून ती परत लवकरच त्याची एक प्रेस घेऊन जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून त्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचवली जाईल. या कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की याच्यातून अनेक वर्ष सगळ्यात महत्त्वाची जो आपला परवानधारक जो व्यावसायिक आहे हा अपरिचित राहिलेला आहे ह्या क्षेत्रामध्ये, तो रिक्षा राईडच्या माध्यमातून एकत्र जर आला तर अनेक देशविदेशातले पर्यटक जेव्हा सिंधुदुर्गात येतात तेव्हा त्यांच्याकडे ह्या रिक्षा क्षेत्रातल्या लोकांचे नंबर नसतात. ओला उबेर सारखं जेव्हा एखाद्या मेट्रो सिटीमध्ये आपण जातो तेव्हा त्या ठिकाणी स्थिती अशी असते की एक ॲप डाउनलोड केलं की सगळ्यांचे नंबर एका पेजवर मिळतात. तशाच पद्धतीचे जिल्ह्यातील जे प्राधान्याने पहिले रिक्षा व्यावसायिक आहेत आणि त्याच्यानंतर परवानधारक जे व्यावसायिक आहेत यांचे सगळे नंबर एका ॲपवर उपलब्ध व्हावेत. एक काय रेट असू शकतो, इथले काय भाड्याचे रेट आहेत हे पण असलेला पर्यटक कुठेही बसून त्याला ते जर अगोदर त्याला फायनल झालं तर त्याच्या प्रवासाची दिशा, त्याच्यानंतर त्याचा प्रवास हा सुखकर होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या कामी जिल्हाधिकारी असतील सिंधुदुर्गाचे पाटील साहेब, त्याच्यानंतर परिवहन अधिकारी असतील श्री काळे साहेब, यांचं देखील आम्हाला सहकार्य लाभत आहे. एकदम प्रशासनाच्या सहकार्यातून आणि पर्यटन महासंघ यांच्या एकत्र येऊन आपण हा कार्यक्रम 27 सप्टेंबरचा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याचं खास एक गोष्ट होते की सिंधुदुर्गामध्ये आपण बाहेर ज्या ठिकाणी जातो त्यावेळी प्रत्येक पर्यटन स्थळावर एक कल्चर प्रोग्राम त्या भागाची एक ओळख असते, परंतु ह्या सिंधुदुर्गामधले एवढ्या लोककला आहेत परंतु पर्यटकांसाठी रात्री काय कुठला कल्चर प्रोग्राम होतो तेव्हा जेव्हा हा असा मेसेज येतो तेव्हा असं लक्षात येतं की कुठलाही प्रोग्राम होत नाही. करणारे कलाकार आहेत परंतु त्यांना व्यासपीठ नाही. तर हा 27 सप्टेंबरला असा एक काय कल्चर प्रोग्राम असू शकतो त्याचा एक डिझायनिंग जे पर्यटन महासंघाने केलं आहे त्याचं प्रात्यक्षिक आपण हे 27 तारखेला दाखवणार आहोत. आणि त्याच्यानंतर मालवण तालुक्यामध्ये याची सुरुवात दिवाळीच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून ह्या कार्यक्रमाची कल्चर प्रोग्रामची सुरुवात ही मालवण तालुक्यामध्ये करण्याचा पर्यटन महासंघाचा मानस आहे, जेणेकरून आपल्यातली संस्कृती आपले जो कल्चर आहे ते येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून देश विदेशात पोहोचेल.